काय बेटा हे? हे आम्हाला मॅडमने सांगितलेला उपक्रम आहे फायलम इन्सेक्टा. त्याचे तुम्ही काय जमा केलेले हे? आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे किडे जमा केलेले आहेत. बरं, वेगवेगळे इन्सेक्ट्स जमा केलेले आहेत. व्हेरी गुड, शाबास. हां, तुम्ही काय केलेले बेटा? आम्हाला मॅडमने सांगितले होते क्लास इन्सेक्टाचे गोळा करायचे, त्यामधले आम्ही ना हे इन्सेक्ट जमा केलेले. अच्छा, स्पेसिमन जमा केलेले आहे. ओके, छान. बटरफ्लाय पण आहे याच्यामध्ये. हो. ओके, यांचे सगळ्यांचे नावं मला सांगाल तुम्ही थोड्या वेळानंतर, ठीक आहे? कोणते कोणते आहे? इन्सेक्टा हे कशामध्ये येते माहिती का तुम्हाला? ऑर्थोपोड्स. कशामध्ये येते? ऑर्थोपोडामध्ये येते. ऑर्थोपोडा म्हणजे काय? ऑर्थोपोडा म्हणजे काय बेटा? ज्यांचे लेग्स जॉईंट असतात त्यांना ऑर्थोपोडा असं म्हणतात. जसं की यानुसार आपल्याला इथे दिसत आहे की यांची लेग्स ही जॉईंट आहे म्हणून यांना ऑर्थोपोडा असं म्हणतात. म्हणजे जे ॲनिमल्स आहे, ओके, की ज्यांचे लेग्स कसे जॉईंटेड, त्यांना ऑर्थोपोडा म्हणतात. व्हेरी गुड. हनीबी पण आहे का याच्यामध्ये? हनीबी जिवंत आहे. हा तर जिवंत आहे, मस्त दिसतोय. विंग्स पण आहेत त्याला. ओके, आणि बॉडी किती पार्ट्समध्ये डिवाइड आहे त्याची? याची बॉडी किती भागांमध्ये डिवाइड असते? 3. कोणते कोणते? हेड, थोरॅक्स आणि ॲब्डोमेन. दाखव. हे वरचा भाग हेड आणि मधला भाग थोरॅक्स आणि खालचा भाग ॲब्डोमेन. व्हेरी गुड. अजून काय काय दिसते तुम्हाला तिच्यामध्ये? त्यांना विंग्स आहेत. काय आहेत त्यांना? व्हेरी गुड. विंग्स आहे, जॉईंटेड लेग्स आहे, बॉडी डिवाइडेड इंटू हेड, थोरॅक्स, ॲब्डोमेन. अजून सांगा अजून. अजून त्यांना काय असते? अँटिना प्रेझेंट असतात. ओके, अँटिनी. दाखव मला अँटिनी. त्याचं फंक्शन काय आहे अँटिनीचं? अँटिनी काय असते, काय काम आहे त्यांचं? ते रिसेप्ट करतात आजूबाजूला जे वातावरण असते. ओके, म्हणजे टेम्परेचर वगैरे ते रिसेप्टॉर्स असतात ते, मग त्यांना समजते आजूबाजूला काय आहे काय नाही. ओके, तू काय कलेक्ट केलेलं बेटा? अर्थवम. ओके, अर्थवम. तुला माहिती काय म्हटलं जातं? तर फार्मरचं काय म्हणतं त्याला? शेतकरीचा मित्र. मित्र म्हटलं जातं. व्हेरी गुड. काय काम असतं याचं? हा, माती. काय करतो तो? काय करतो तो? मातीमध्ये राहतो आणि खालची माती वर आणतो, वरची माती खाली नेतो. बरं, मग जो आता हिने जो गोळा केलेला आहे अर्थवम, इट इज नॉट बिलॉंग्स टू फायलम ऑर्थोपोडा. तो फायलम ऑर्थोपोडाला बिलॉंग करत नाही. का नाही करत सांग बरं? व्हेरी गुड. त्याला लेग्स नाही. अजून विंग्स नाही. व्हेरी गुड. मग तो कोणत्या फायलमला बिलॉंग करतो? कोणत्या फायलमला बिलॉंग करतो तो? ॲनिलिडा. व्हेरी गुड. कोणती फायलम आहे? ॲनिलिडा. मग ॲनिलिडाची स्पेशालिटी काय आहे? त्याची जर बॉडी तुम्ही बघितली तर बॉडीवरती काय त्याच्या? व्हेरी गुड. ॲन्युलाय प्रेझेंट आहे, म्हणजे गोल गोल राऊंड राऊंड दिसत आहेत ना तुम्हाला? इथं आपण बघूया. इथं राऊंड राऊंड गोल गोल काय प्रेझेंट आहे? ॲन्युलाय. असे गोल 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 रिंग सारखे. सो इट इज कॉल्ड एज अ ॲनिलिड्स. व्हेरी नाईस. अजून ॲनिलिडाचं दुसरं एक्झाम्पल कोणतं एक्झाम्पल आहे? लीच. अजून तुमच्याकडे पण एक ॲनिलिडाचं कोणतं आहे? गोम. मी बघितलं तेव्हा हे ॲनिलिडा. ही गोम सुद्धा ॲनिलिडाचं एक्झाम्पल. पहा, हिच्या बॉडीवरती इझिली तुम्हाला ॲन्युलाय दिसतात गोल 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 गोल. व्हेरी नाईस. म्हणजे तुम्ही 2 फायलम आज गोळा केलेल्या आहे. कोणत्या कोणत्या? फायलम. पहिली फायलम ऑर्थोपोडा आणि दुसरी फायलम ॲनिलिडा. व्हेरी गुड, व्हेरी नाईस.